तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मंगळवारचा 21 तारखेच्या हवामानाचा अंदाज। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की नंदुरबार, नाशिक, सुरत, त्याचबरोबर मुंबई, पुणे इकडे जर आपण बघितलं तर खानदेशमध्ये जळगाव या भागांमध्ये जळगावमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर नंदुरबार, नाशिक या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तसेच सोलापूर, विजयपूर, कोल्हापूर तसेच बेळगाव या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आहे। तर नांदेडमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय। तर चंद्रपूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी ढगाळ वातावरण ते हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। तर मित्रांनो अजून आपण जर बघितलं तर आपण इतरही शहर आपले बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। तर चला आपण बघूया नाशिक आणि मुंबईचा काही भाग। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की वसई विरार, मुंबई, कुळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर लौसा तसेच महाड, दापोली, महाबळेश्वर, चिपळूण या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। महाबळेश्वर मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे। तर सातारा, पाटण या ठिकाणी हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तर सांगली आणि ईश्वरपूर मध्ये ढगाळ ते कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। विटामध्ये सुद्धा आपल्याला वातावरण हे कोरडं बघायला मिळतंय। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर मालेगाव, त्याचबरोबर इकडे जळगाव, बुरहानपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागांमध्ये सुद्धा अकोले, नाशिक या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर नाशिक जर बघितलं तर नाशिकमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। त्याचबरोबर महिरावणी या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। त्र्यंबक मध्ये सुद्धा पाऊस त्याच प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर हर्षेवाडी, त्याचबरोबर कोच, मोरचुंदी, अंबी तसेच नांदगाव, कोळी, करवळ या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघितलं तर पाऊस हा चांगल्या प्रमाणात बघायला मिळतोय। त्याचबरोबर इकडे जर अजून तुम्ही नाशिकचा भाग म्हणा जर बघितला तर तुम्ही बघू शकता गंगापूर, दुगाव, लाडची, त्याचबरोबर कोचरगाव, फोफल, वडे, जरी झरळीपाडा तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय। तर तुम्ही जर बघितलं तर अजून इतर भाग जर आपण बघितला तर दिंडोरी, जोपूर, मोहोडी त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर वणी या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात बघायला मिळतोय। तसेच मित्रांनो अजून आपण भाग जर बघितला तर मोहोडी, पिंपळगाव, बसवंत, ओझर तसेच लाखलगाव, इकडे चिंचोली जर बघितली तर इथे सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तर भेंडाळी, माळसाकोरे, सायखेडे, कोठुरे, निफाड, नैताळे, विंचूर, लासलगाव त्याचबरोबर हिरापूर, परसूल, चांदवड या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर मनमाड, अंकई, कुसमडी, नगरसूल, येवला, अंदरसूल या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। सोनारी, सांगवी, शहाजहानपूर या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तर अहिल्यानगर मधील कोपरगाव मध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। त्याचबरोबर पोहेगाव खुर्द, जवळके तसेच शिर्डी, पिंपळवाडी, राहाता, एकरुखे या भागांमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा तुम्हाला बघायला मिळतोय उद्या। तसेच मित्रांनो आपण जर बघितलं तर अजून चांगदेवनगर, इकडे भौर, जाफराबाद तसेच ब्राह्मणगाव, दिघी, श्रामपूर, खोकर, टाकळीभान त्याचबरोबर कमलापूर, कानपूर इकडे जर आपण बघितलं तर बेलापूर, अजून राहुरी, तस्करवाडी, लोणी, कोल्हार, देवळाली प्रवरा, कनगर, इकडे राहुरी वरती इकडे इकडे राजुरी आहे आणि हे राहुरी। इकडे जर बघितलं तर ब्राह्मणी, सोनई, गोंडेगाव या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय आणि शक्यतो ढगाळ वातावरण असणार आहे। धनगरवाडी, हिंदी त्याचबरोबर देवगाव, अहिल्यानगर या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। त्याचबरोबर इकडे तुम्ही जर बघितलं तर अजून आपण काही भाग बघू शकतो तर अमरापूर, पाथर्डी, शूर, कसार, पाटोदा हे बघा तुम्ही बघू शकता या भागामध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे। बीड मध्ये वातावरण सुद्धा कोरडं आहे। त्याचबरोबर बार्शी, वैराग इकडे सुद्धा पाऊस हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय। मोहोळ मध्ये सुद्धा
सोलापूरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा ते ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. अक्कलकोटमध्ये ढगाळच वातावरण आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर नळदुर्ग, लोहारा, उमरगा या भागामध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही अजून जर इकडे बघितलं तर विजयपूर, त्याचबरोबर टिकोटा, दरिकोणपूर, जत इकडे कोरडं वातावरण आहे. तर गोकाक तुम्ही बघू शकता, गोकाक त्याचबरोबर इकडे निपाणी या भागामध्ये कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर आता आपण जर अजून बघितलं तर सावंतवाडी, त्याचबरोबर परनेम, त्याचबरोबर अजून बघितलं तर मालवण, ओर, कणकवली या भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. तर मसुर्ली, त्याचबरोबर इकडे आपण अजून आपला पुण्याचा जर काही भाग बघू शकतो आपण. तर त्या अगोदर आपण बघूया कराड, पाटण या भागांमध्ये चांगल्या प्रमाणात ते हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या प्रमाणात पाऊस पडतोय. रहिमतपूरला सुद्धा पाऊस हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. कोरेगावला आणि साताऱ्याला सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच जर तुम्ही बघितलं तर चिपळूण, खेड, दाभोळ आणि जयगड या भागांमध्ये जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. मंडणगड, महाडमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला मुसळधार बघायला मिळतोय. त्याचबरोबर भोर, सासवड इथे या भागामध्ये आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस भोरमध्ये बघायला मिळतोय. तर सासवड आणि जेजुरीमध्ये कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. पुण्यामध्ये जर बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जर पाऊस बघितला तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. तर त्याचबरोबर अजून जर तुम्ही बघितलं तर तुळापूर, वाघोळी, तळेगाव, ढमढेरे या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर वातावरण हे कोरडं तर ढगाळ वातावरण असणार आहे. चाकणमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर खेडमध्ये सुद्धा, त्याचबरोबर मंथरमध्ये सुद्धा, नारायणगावमध्ये सुद्धा, आळेफाटा, त्याचबरोबर बोटा, इकडे ओतूर, जुन्नर, गोळेगाव या भागांमध्ये सुद्धा वातावरण हे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलंय, या व्हिडिओमध्ये बघितलं हवामानाचा अंदाज कशा प्रकारे असणार, कोणत्या भागांमध्ये किती पाऊस पडतोय हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालंय. तर तुम्ही कोणत्या भागामधून असता, तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय, कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, प्रेस करा, की जेणेकरून हवामानाचे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. चॅनलवरती आल्याबद्दल मनापासून धन्यवाद.